श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनी ते नमन करुण विनवी तसे कर जोडून भक्ती भावे करुण यात्रे मूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवण क्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थ असती असंख्यात समस्त सोडून या येथ काय कारणे वास केला. आश्विनवते चतुर्दशी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यासी स्नान करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलत्र पुत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुसी आयती करणे म्हणून या ऐकोनी श्री गुरु हासती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आयती चला दावीन तुम्हासी ऐसे म्हणून भक्तांसी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यांसहित श्री गुरुमूर्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार या संगमासी प्रयाग समान परियेसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तरे वाहे अमरजा संगम मनोहर आहे गंगा यमुना निर्धार हे तीर्थ बरवे परियेसा आणिक अष्टतीर्थे असती त्यांची महिमा असे ख्याती सांगेन ऐका ऐक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी ऐकोनी श्री गुरूंचे वचन विनविताती भक्तजन अमरजा नाम कवणा पासाव उत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकिली वसुंधरा पराभविले इंद्रपुर समस्त देव पळविले देवान दैत्यांशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रिय जाऊनी प्रबोध ईश्वरा प्रती सांगितला इंद्र म्हणे एक ऐक शिवा दैत्य मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारितो दैत्यांशी रक्त पडे भूमीसी अधिक निपजती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्य कुळ मारिले आमचे देव सकळ म्हणून आलो तुझ पाशी ऐसे वचन ऐकून ईश्वर प्रज्वाळला मनी निघाला रौद्र होऊनी दैत्य निर्दाळ न करावया इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी मारला दैत्यासी जीवन आणावया देवासी उपाय काही करावा संतोषोनी गिरिजारमण अमृत वचन उच्चारोन घट दिदला तत्क्षण संजीवनी उदक देखा उदक घेऊन इंद्र राव त्वरित जातसे स्वभाव शिंपोनिया समस्त देव उठविले तयवेळी उरले अमृत घटी होते घेऊनी जाता मरणाथे पडिले भूमी अवचिते प्रवाह झाला क्षितीवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा अमृत नदी नाम येसी संगम झाला भीमरथेसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेखा दिसे अश्वत्थ सन्मुख मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्नान केली मनोरथ पावी जे काम्या कल्पवृक्ष स्थान अनुपम्या कल्पिले फळ पावी जे कल्पवृक्षाते पूजोनी जावे मग शंकर भुवनी संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सव्य करुणी जावे मग सोमसूत्रासी सवेची परतोनी वृषभासी नमोनी जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करून ऐका वृषभ स्थानासी येऊनी निका अवलोकावे श्री शिवासी वामहस्ती वृषण धरोनी तर्जनी अंगुष्ठ शिंगी ठेवोनी पूजा पहावी दोन्ही नयनी इंद्रा समान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियेसी ग्राम असे नागेश तेथून उद्भव असे जाणा त्याचे असे आख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करिता आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टी जवळी विप्र आल्हादे सर्व काळी देह विसरोणी हिंडत असे लोक म्हणती पिसात्यासी निंदा करीती बहुवसी दोघे बंधू असती तयासी नामे त्यांची अवधारा एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर बंधू ते केला आवेर आपण निघाले काशीसी ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक बंधुसी म्हणे द्विज ऐका नका जाऊ काशीसी विश्वेश्वर असे मज जवळी दाखवीन तुम्हा ते तत्काळी आश्चर्य करीती लोक सकळी दाखवी म्हणती बंधुजन इतुकी अवसरी विप्र गंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वराला तयाजवळी विनवित असे शिवासी आम्हा पाहिजे नित्य काशी दर्शन व्हावे विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला ती प्रीती दिसे काशी क्षेत्र निश्चिती मणिकर्णिका कुंड झाले संगम झाला नदी भीमा तीर्थ काशी अतिउत्तम आचार करीती मनोधर्मा बंधू ज्ञानी म्हणती मग श्री गुरु म्हणती भक्तजनांसी काशी तीर्थ प्रकटले ऐसी संशय न धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षही ऐकोनी समस्त द्विजवर करीती स्नानदान आचार तेथोनी पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका आपुले भगिनी रत्नाबाईसी दोष असे बहुवसी बोलावनी त्या समयासी पुसताती श्री गुरुमुनी ऐक पूर्व दोष भगिनी तू आलेसी आमचे दर्शनी पाप तुझे असे गहनी आठवण करी मनात ऐकून श्री गुरुचे
बोला पाया पडे वेळोवेळा अज्ञान आपण मूळ केवळ आहे तुके ज्ञान कैचे मज श्री गुरु म्हणती तियसी आपुले पाप मज पुससी वदिले पाच मार्जारांसी नेणासी कोण धरी आपुली पाच मार्जारांचा घात लागले आणि दोष बहुत ऐसे ऐकोनी पाहे त्वरित श्वेत कुष्ठ झाले तिसी श्री गुरु पुसती तियसी अतुज असती पापराशी पुढील जन्मी भोगीसी तरी कुष्ठ जाईल आताची रत्नाबाई विनवी स्वामी असी उबगले बहु जन्मासी याची काजे दर्शनासी आले मी मुक्त होईन म्हणून इतुके ऐकोनी श्री गुरुमूर्ती रत्नाबाईसे निरोप देती पाप विनाशी जाय त्वरित रत्न स्नान मात्रे जाईल कुष्ठ नित्य करी वो येथे स्नान सप्तजन्मीचे पाप भग्न संदेह न धरी वो अनुमान म्हणून सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखील दृष्टीसी स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठ तिचे परिहारिले पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकाळी का स्नान मात्रे होयलिका याचे आख्यान बहु असे सोम सूर्यग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वणीसी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तेथे करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अतिविनोद गया तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सन्निध तत्र पुण्यराशी स्थान असे तया तीर्था स्नान करिता पतित होती ज्ञानवंता अस्थि होती चक्रांकिता द्वारावती सा समान देखा ग्रामपूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियेसी जैसे गोकर्ण महाबळेसी समान क्षेत्र परियेसा अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना क्रांतिक मासी अनंत पुण्य अवधारा म्हणती समस्त भक्तजन नेणो तीर्थांचे महिमान स्वामी निरोपिले कृपेने पुनीत केले आम्हासी अष्टतीर्थे निरोपोन श्री गुरु आले मठस्थान समाराधना करीती भक्तजन महानंद प्रवर्तला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमर संगमे गंधर्वपूर तीर्थमहिमा निरूपणं नाम 49तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।